गडचिरोलीमध्ये चारमोशी या शहरातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर आता मतदान सुरू झालेले आहे। आपण पाहतोय सकाळी 7 वाजल्यापासून हे मतदान सुरू आहे आणि अतिशय जोरदार तयारी प्रशासनाने इथे केलेली आहे। अगदी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून सगळे कर्मचारी या मतदान केंद्रांवर हजर आहेत आणि सगळ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन त्यांनी सगळ्या मतदारांना केलेलं आहे। आपण या सगळ्या मतदारांना पाहू शकतोय। या सगळ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। तर मतदारांमध्ये सुद्धा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। गडचिरोलीमध्ये मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। डॉक्टर नामदेव किरसान यांना काँग्रेसकडून तिथे उमेदवारी देण्यात आली आहे। तर अशोक नेते हे भाजपचे उमेदवार गडचिरोलीमध्ये असणार आहेत, त्यामुळे ही लढत सुद्धा अतिशय महत्त्वाची असणार आहे। अशोक नेते हे गेल्या 2 टर्म पासून तिथे खासदार राहिलेले आहेत आणि आता भाजपचा गड राखण्यामध्ये भाजपला यश मिळतं का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर काँग्रेसने डॉक्टर नामदेव किरसान यांना तिथून उमेदवारी दिलेली आहे। मात्र काँग्रेसचे जे माजी काही नेते होते त्यांची नाराजी काँग्रेसला या ठिकाणी महागत पडते का तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काही नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असणार आहे। सध्या गडचिरोलीमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। गडचिरोलीमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावतील असंही कळतं। पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जो आहे उत्साह पाहायला मिळतो। वयोवृद्ध असो की कोणी असो त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जे आपले आहे ते सगळे पोहोचलेले आहे। मतदान केंद्रावर मतदान सुद्धा झालेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीने मतदान झालं। ताई काय सांगाल, पहिल्या टप्प्यात तुम्ही सकाळी येऊन पोहोचले मतदानासाठी? मतदान ये राष्ट्रीय अधिकार है और सभी ने इसको करना ही चाहिए। मतदान करना हम लोगों का एक अधिकार है और हम सब इसको करते ही हैं। और सबसे पहले सुबह आके हम लोग अपना अमूल्य मत देते हैं और सभी से आह्वान करते हैं कि सभी ने आके अपना अमूल्य मत देना ही चाहिए। नक्कीच मतदान अधिकार आहे, त्याचं आव्हान सुद्धा काय सांगाल, क्या बताएंगे दीदी? बोलिए, मैं मराठी नहीं आती। सर, हमें विकास के लिए मतदान देना बहुत ज़रूरी है। हमें खुशी है कि हमने अपना वोट दिया है, तो हमें ज़्यादा खुशी है और विकास के लिए बहुत ज़रूरी है। सभी से कहना चाहिए कि मतलब सभी लोग वोट दें, अपना अधिकार दें। और नक्कीच विकासासाठी मतदान केलं पाहिजे असं आव्हान आहे। काय सांगाल आजोबा तुम्ही सकाळी? म्हणजे तरुण लोकांनी उठायला पाहिजे, उठून मतदान करायला यायला पाहिजे। ते येत नाहीत, मस्त झोपलेले राहतात। त्यांनी परत यायला पाहिजे। काय आव्हान करता तुम्ही तरुणांना? आव्हान म्हणजे हेच की सकाळी उठून मतदान करायला या आणि मतदानाचं पर्सेंटेज वाढवा। तुमचं किती वय आहे आजोबा? 75 वय आहे। आजीचं? हां, आई 68। नक्कीच हा खरं तर उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो। वयाची 75 त्यांनी गाठलेली आहे, तरी त्यांनी तरुणांना खरं तर आव्हान केलं आहे का तरुण झोपून राहू नये, आजच्या दिवशी मतदान करण्यासाठी जे आहे ते मतदान केंद्रावर पोहोचावं आणि तोच जो संदेश आहे तो युवकांना देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि खरं तर तो आदर्श आहे एक प्रकारे की या वयात सुद्धा ते स्वतः मतदान केंद्रापर्यंत या वयात चालत पोहोचले आणि मतदानाचा हक्क जो होता तो बजावलेला आहे। विकासासाठी मतदान केलं पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते नागरिकांकडून करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डुबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।